प्रत्येक लेक्चर सोबत मी तुम्हाला व्हिडिओ सोबत मी तुम्हाला लिंकमध्ये PDF देत आहे. हे सगळं जे शिकवलं का त्याच्यात तुमचा PDF मध्ये नोट्स आणि नेमके आज कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतील ते सुद्धा त्याच्यामध्ये कळेल. थोडक्यात काही सूचना तुम्हाला समजत असेल नाही ह्या थोड्या कमेंट लिहिल्या चालतील. बिनधास्त कमेंट देत जा. कारण आता इथे तुम्हाला समजायले की न समजायले हे जर कळलं तर आणखी काय आपल्याला बदल करता येतील. ऑनलाईन टीचिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट माझ्या मते ही आहे की जर दररोजचं लेक्चर आपण पाहिलं तर त्याच्यावर वर्किंग सॉल्व्हिंग झालीच पाहिजे, तरच ते लेक्चर तुम्हाला कामी येईल. आणि ऑनलाईनमध्ये फायदा काय, एकच लेक्चर तुम्ही रिपीट पाहून न समजलेल्या गोष्टी समजून घेऊ शकता. किंवा मी तुम्हाला प्रत्येक वेळा म्हणते कॉन्टॅक्ट नंबर आहेच तुमच्याकडं, तर तुम्हाला संपर्क करायला सोपं आहे. डायरेक्ट क्वेश्चन विचार जा, ऑनलाईन सपोर्ट देईल मी तुम्हाला, किंवा पूर्ण तुमचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करून पर्सनल लिंकवर पाठवेल. ओके, व्यवस्थित अभ्यास करत जा. हा लाईन प्लेनच्या नंतर लॉजिक हा आपण सेकंड चॅप्टर चालू केलाय. कसा वाटला निश्चित सांगत चला आणि लिंकमध्ये PDF पाहत चला. दररोजचे प्रॉब्लेम सोडवत चला. ओके, थँक्यू. मॅथमॅटिकल लॉजिक आपण स्टार्ट केले, त्यातला हा लेक्चर नंबर 3. शॉर्टमध्ये कल्चर रिव्हिजन. Statement, a assertive or declarative sentence which is either true or false is called the statement. एकदम थोडक्यामध्ये डेफिनेशन पाहू. It is not partially true or false, exact true or exact false is called the statement. Symbol for the statements are small p, small q, r, s. प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पाहिलं असेल मी स्टेटमेंटला नाव दिलो p, q, r, s असे. Now simple statement. Statement it an atomic or it has no logical connective or which cannot be split into two or more statements is called the simple statement. तिचे दोन भाग करताच येत नाहीत अशी स्टेटमेंट म्हणजे सिंपल स्टेटमेंट. कंपाऊंड जिचे दोन भाग करता येतात किंवा ज्याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, द स्टेटमेंट विच हॅज connective word or phrases is called compound statement, or the statement split into two or more statement is called the compound statement. Now logical connectives, the connectives, phrases, word which connect two or more simple statements and form a compound statement are called logical connectives. ज्यांच्यामुळे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होती त्यांना म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. मॅथमॅटिक्समध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह तुमच्याकडे फक्त 4 आहेत. अँड, ऑर, इफ डॅश डॅश, देन, अँड, इफ अँड ओनली इफ. आता याला आपण क्रमानं पाहू. काल आपण पाहिलं होतं एक अँड न जोडतात त्याला कंजंक्शन, अँड कंजंक्शन, सिम्बॉल, कॅप आणि ट्रुथ टेबल फॉर कंजंक्शन. सगळे एकाच जागेवर पाहूया. First compound statement is conjunction, and, symbol, cap, and it has truth table like this. P, Q, here P, cap, Q. एकच लाईन लक्षात ठेवायला सांगितली होती. ट्रू असेल तरच कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शन इज ट्रू इफ बोथ आर ट्रू, अदरवाइज फॉल्स. हेच लाईन इथे रिपीट केली मी. P, cap, Q is T if and only if both P and Q are T, otherwise F. It is table for conjunction. Remember the words but, though, still, moreover are like and. And साठी हे शब्द सुद्धा त्या बदल्यात येऊ शकतात. पुढचे कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याकडे डिसजंक्शन. डिसजंक्शन. It has the word, connective word or symbol reverse cap. The truth table for that is P, Q, P or Q. Here, if P is F, Q is F, then the compound statement conjunction is F.
otherwise true. म्हणजे कंजंक्शन स्टेटमेंट या टाईपचे स्टेटमेंट फॉल्स असते, पण दोन्ही फॉल्स असतील तर. एकदम त्याच्या उलट पहा कंजंक्शनच्या. दोन्ही ट्रू असतील तर ते ट्रू होतं, अदरवाईज फॉल्स. हे दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. तेच इथे रिपीट. P or Q is F if and only both are F, otherwise T. हे झालं कालपर्यंत. आता आपलं तिसरं लेक्चर कंडिशनल अँड बाय कंडिशनल वर डिपेंड. पहिलं पाहूया आपण कंडिशनल or implication statement. Conditional or implication statement. Two simple statements are connected by the phrase. Two simple statements are connected by the phrase if dash dash then. It is called the conditional statement. Two simple statements are connected by the phrase if dash dash then. It is called the conditional statement. Two simple statements connected by if dash dash then is called conditional. If P comma Q are simple statements, then if P then Q is called conditional statement. P एक वाक्य आहे समजा Q एक आणि त्याला if then असं जोडलं असेल त्याला म्हणायचं conditional statement. It is denoted by the symbol P arrow Q. P arrow Q and it is read as P implies Q or P arrow Q. If then साठी हा arrow वापरला जातो. हे झालं आपलं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल मध्ये कुठली फ्रेज यूज केला जाते आणि त्यासाठीचं सिम्बॉल कालच्या सारखं अँड ऑर कंजक्शन डिस्जंक्शन जसं होतं का तसं इथे कंडिशनल स्टेटमेंट. नाउ राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. काल पण असं झालं, पण याच्यात आता वाक्य पहा कोणा टाईपचं येते. इफ इट रेन हेवीली देन स्कूल विल बी क्लोज्ड. इफ देन न जोडलेलं वाक्य, इफ देन न जोडलेलं वाक्य म्हणजे कंडिशनल आहे. सोल्युशन फॉर दॅट गिवन स्टेटमेंट इज इफ इट रेन्स हेवीली देन स्कूल विल बी क्लोज्ड. यामध्ये इफ देन बाजूला कारण हे सिंपल स्टेटमेंट्स घ्या. पी इट रेन हेवीली, क्यू द स्कूल विल बी क्लोज्ड. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट मधले सिंपल स्टेटमेंटचे पार्ट एकाला पी म्हणा एकाला क्यू. And now read the complete statement and it is symbolically P arrow Q. If it rains heavily, then school will be closed. That is symbolic representation of the given first statement. Compound statement is second number. If an angle is right angle, then it is of measure 90 degree. Angle is right angle, then it is of measure 90 degree. P पहिल्या पार्टला P माना, सेकंड पार्ट Q घ्या, मध्ये इफ देन फ्रेजला एरो माना. झालं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन. स्टेटमेंट फर्स्ट, स्टेटमेंट सेकंड अँड इट इज द फ्रेज इफ देन. त्या पूर्ण फ्रेज साठी हे सिम्बॉल आहे. जसं अँड साठी कॅप होतो, ऑर साठी रिव्हर्स कॅप, इफ देन साठी हा एरो. स्टेटमेंटला पी किंवा आर एस असे नाव देऊ शकतो आपण. नाउ ट्रुथ टेबल फॉर कंडिशनल और implication statement. Truth table. What is the truth table for conditional statement? P आणि Q चे ह्या ट्रुथ व्हॅल्यू 4 कधी बदलणार आहेत? काल तुम्हाला म्हणलं तुम्ही दोन्ही ट्रू असतील, दोन्हीपैकी एक फॉल्स असेल किंवा दोनला दोन फॉल्स असतील. यात पाचवी कंडिशन दोन स्टेटमेंटसाठी येणार नाही. दोन स्टेटमेंटसाठी या क्रमानं ट्रुथ व्हॅल्यू लिहित चला. 2 T 2 F 1 T 1 F या पद्धतीने 4 कंडिशन. ओके. नाउ कंडिशनल स्टेटमेंट. इफ P is true, Q is true, the conditional statement is true. True false, false. False true, true. False false, it is also true. The conditional statement is false only if first part is true
and second is false. Otherwise it is true. एकच केसमध्ये false आहे. Otherwise it is true. हेच मी इकडं रिपीट करतो नेहमीसारखं. P implies Q is false if and only if P is a T and Q is F. Otherwise is T. FF ला सुद्धा T आहे माझ्या पहा. FT ला T आहे, TT ला T आहे, फक्त TF ला F. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये हे दोन नावं महत्वाचे जर कारण इथं पहिली स्टेटमेंट आणि दुसरी स्टेटमेंट हा क्रम नाही बदलता येत. कंडिशनल P फर्स्ट स्टेटमेंट जी P आहे हिला हायपोथेसिस किंवा अँटेसेडंट म्हणतात. हायपोथेसिस ऑर अँटेसेडंट. आणि Q इज कॉल्ड कन्क्लुजन ऑर कॉन्सिक्वेंट. पहिल्याला हायपोथेसिस ऑर अँटेसेडंट, दुसऱ्या पार्टला कन्क्लुजन ऑर कॉन्सिक्वेंट. हे नाव याच्यापूर्वी आले नव्हते, इथं आले. ओके, टेबल आणि हे दोन वेगवेगळे नाव. पहिल्यासारखाच क्वेश्चन. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. नंबर 1, if Rome is in Italy, then Paris is in France. Rome is in Italy, then Paris is in France. याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे सांगायचं आपल्याला. टेबल पाहिजे, बाजूला टेबल घेतला मी. नाव given compound statement is if Rome is in Italy, then Paris is in France. P म्हणजे कोण घ्याल इथं? Rome is in Italy. Q Paris is in France. हे स्टेटमेंट वाचा, सगळ्यांना माहिती आहे रोम इज इन इटली इज अ ट्रू आणि हे सुद्धा ट्रू. ओके, पहिले सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन केलं. प्रत्येकाचे ट्रूथ व्हॅल्यू पहा. P ट्रू, Q इज ट्रू, P ट्रू, Q ट्रू, so implication is true and hence truth value of P implies Q is T and therefore the given truth value of given compound statement is true. The Rome is in Italy, then Paris is in France. It complete statement is true. कंपाऊंड स्टेटमेंटची कधी पण ट्रूथ व्हॅल्यू करताना त्याला सिंबॉलिक मध्ये आणा, टेबलचा यूज करा आणि मगच ट्रूथ व्हॅल्यू सांगा. ओके, एक्झाम्पल नंबर 2. If 3 plus 3 equals to 7, then 3 plus 5 equal to 1. हे स्टेटमेंट घ्यायला, याचं काही मिनिंग गावात बसू नका, फक्त स्टेटमेंट पहा. पुन्हा टेबलकडे पहा. टेबल तुम्हाला इथं आवश्यक आहे. गिवन स्टेटमेंट, गिवन कंपाऊंड स्टेटमेंट लिहा तिला. 3 plus 3 equals to 7, then 3 plus 5 equals to 1. What is first part? P. 3 plus 3 equals to 7. Q. 3 plus 5 equals to 1. Now symbolic representation is P arrow Q. If P then Q. आता एक एक स्टेटमेंट सेपरेटली पाहू. P 3 plus 3 equals to 7 false आहे, false आहे, both are false. P is false, Q is false. P is false, Q is false. What about the conditional? इथं ट्रू आहे, conditional is true. Hence the given compound statement is true. मजेशीर आहे की नाही? पहिला पार्ट फॉल्स आहे, सेकंड पार्ट फॉल्स आहे, पण त्यांचं कंडिशनल मात्र ट्रू आहे. तर टेबल बिना टेबलचा तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढता येणार नाही. तर दोन एक्झाम्पल. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. पुन्हा एकदा टेबल घ्या इकडे. गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज, व्हॉट इज द स्टेटमेंट? 3 plus 5 equals to 8, then 3 plus 2 equals to 7. Take this compound statement. First part is P, P. Second part is Q, Q. Now write the given statement in symbolic form, P arrow Q. Now read the statement. It is a true, but it is a false. So P is a true, Q is false. P is a true and Q is false. So the implication statement is false. Therefore given compound statement is false. Okay,
हे झाले 3. बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल, कंडिशनलच्या ऐवजी इथं बाय आलं, डबल इम्प्लिकेशनची डबल इम्प्लिकेशन. Two simple statements are connected by the phrase if and only if. It is called biconditional statement. If P is a simple statement, Q is a simple statement, then P if and only if Q. P if and only if Q is called the biconditional statement. P एक वाक्य Q एक त्याला जोडलं कशाने आपण पहा. अशा टाईपच्या स्टेटमेंटला म्हणायचं बाय कंडिशनल स्टेटमेंट. सिम्बॉल या डबल इम्प्लिकेशनसाठी बाय कंडिशनलसाठी सिम्बॉल डबल एरो, ज्याला आपण म्हणणार डबल इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन होतं ना एका बाजूनं, इथं दोन्ही बाजूनं डबल इम्प्लिकेशन. इट इज रीड एज डबल इम्प्लिकेशन. सिम्बॉलमध्ये थोडा फरक लक्षात आला ना. लेफ्ट टू राईट बी एरो आहे, राईट टू लेफ्ट सुद्धा एरो आहे. दॅट इज डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन त्यासाठी फ्रेज आणि त्यासाठी सिम्बॉल. ओके. नाउ write the statement in symbolic form. What is statement? Milk is white if and only the sky is blue. मी पुन्हा म्हणतो, वाक्य इतके मजेशीर असतात, इथे तुम्हाला मजा पण येईल. या वाक्यांचा असं काही वेगवेगळा अर्थ लावत बसायचं नाही. नाहीतर मिल्क व्हाईट, स्काय ब्ल्यू, मजेशीर. खरं तर खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. तुम्ही कसे स्टेटमेंट घेऊ शकता, ते ट्रू किंवा फॉल्स असले पाहिजे, एवढंच अर्थ लावा. चला पुढे त्या स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंटला मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज ब्ल्यू, याच्यातला सिम्पल पार्ट, सिम्पल स्टेटमेंट पार्ट, फ्रेज आणि सिम्पल स्टेटमेंट पार्ट हे ऑब्झर्व करा आणि पी तेवढा बाजूला घ्या. सिम्पल स्टेटमेंट मिल्क इज व्हाईट, क्यू स्काय इज ब्ल्यू. म्हणजे कंप्लीट कंपाऊंड स्टेटमेंटला स्प्लिट करायचं सिम्पल सिम्पल स्टेटमेंटमध्ये. ओके. रीड अगेन. Here if and only if is the connective and hence symbolically it is represented by P double implies Q. हे दोन वाक्य जोडताना कुठली फ्रेज वर्ड यूज केला त्याप्रमाणे सिम्बॉल द्या. दॅट इज सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ दिस स्टेटमेंट. खूप इझी आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. जर तुम्हाला अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ साठी कुठलं वापरायचं एवढं कळलं. पुढे चालूया आपण आता नेहमीसारखं ट्रुथ टेबल फॉर बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन. यासाठी टेबल पाहूया. टेबलमध्ये पी आणि क्यूच्या व्हॅल्यू ठरलेल्या 4 कंडिशन. डबल, या डबलमध्ये मी म्हणेल डबल मध्ये दोन्ही सारख्या असतील ना. ऑब्झर्व करा टेबल. पी आणि क्यूच्या ट्रुथ व्हॅल्यू दोन्ही सारख्या, तेव्हा ट्रुथ व्हॅल्यू टी. पी आणि क्यूच्या डिफरंट व्हॅल्यू असतील तर बाय कंडिशनल फॉल्स. The biconditional statement is true if both has same truth value. False if they have different truth values. P double implies Q is T if and only if both are same. Otherwise false. Biconditional दोन्ही सारखे असतील तर true. राहील टेबल लक्षात. Biconditional. Okay. Now the example on this. Find the truth value of the following statement. Statement कोण्या टाइपची आहे पहा. Biconditional. 3 plus 3 equals to 7 if and only 3 plus 5 equals to 1. Take in the solution. Given compound statement is 3 plus 3 equals to 7 if and only if 3 plus 5 equal to 1. यातला कंपाऊंड स्टेटमेंट बाजूला करा. फर्स्ट पार्ट P, second part Q. Now symbolic representation of the given statement. 3 plus 3 equals to 7 if and only if 3 plus 5 equal to 1. या वाक्याचं symbolic representation. आता सेपरेट स्टेटमेंट वाचा. इट इज अ फॉल्स आहे ना. फॉल्स. इट इज ऑल्सो फॉल्स. P is F, Q is F. Therefore by table truth value is T. Both are same. Truth value T.
Okay, both are same, truth value T. Now we say that truth value of given compound statement is T. Next, sorry, the table एकदा पहा वाटल्यास चेक करा. Okay, truth value of following statement: 3 plus 5 equals to 8 if and only 3 plus 2 equal to 7. It is a compound statement. Write that compound statement: 3 plus 5 equals to 8 if and only 3 plus 2 equals to 7. First part is suppose P. Second simple statement is Q. Their symbolic representation is P double implies Q. Now read the statement and check the truth value. True, it is false. P is true, Q is false. टेबल आठवा आणि टेबलवरून तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू सांगता येईल. तर पी टी आलं, क्यू एफ आलं, पी क्यू एफ. सो ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. सिमिलरला ट्रू, डिफरंटला एफ, डिफरंट आले, टी एफ आलं, एफ. पूर्ण आपण कंजंक्शनसाठी अशाच टाईपचे प्रॉब्लेम पाहिले. सिम्बॉलिक फाइंडिंग ट्रूथ व्हॅल्यू, सिम्बॉलिक फाइंडिंग ट्रूथ व्हॅल्यू, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन अँड डबल इम्प्लिकेशन. मेनली ह्या चार आपल्याकडं कनेक्टिव्ह आहेत आणि त्याचे चार टेबल. हे एवढं पाठ असेल तर तुम्हाला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन एक जमेल आणि दुसरं फाइंडिंग द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. खालच्याही पिरियडमध्ये तुम्हाला मी आठवण करून दिली होती की सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट वाचलं कीच सांगता येईल, पण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची असेल तर तिला सिम्बॉलिक मधल्या ट्रूथ टेबलचा यूज कोणत्या करता येते ते पहा आणि टेबलवरून ट्रूथ व्हॅल्यू सांगा. ओके, दॅट इज एंड ऑफ लेक्चर नंबर 3. थँक्यू.